आज आपण खिचडा कसा करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला आता आपण साहित्य बघूया। एक छोटा टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, मिक्स डाळी, ह्याच्यामध्ये तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, हिरवे मुगाची सालासकट घेतलेली डाळ, तांदूळ, मटकी, मोहरी, मिरची पावडर, गरम मसाला, धनिया पावडर, हळद, मीठ आणि जिरं। हे पहा, आता आपण ह्यामध्ये एक एक पदार्थ शिजायला लावून घेऊया। तांदूळ घेतला आपण, त्यानंतर ह्या मिक्स डाळी, त्यानंतर हे मटकी, एक कांदा आणि एक टोमॅटो। आता आपण ह्यामध्ये एक तांब्या पाणी टाकून देऊ आणि हे सगळं मिश्रण एकदम शिजवून घेऊया आपण। पहा, आपण असं खिचडा पूर्ण आता हा एक प्रकारे सगळं शिजवून घेतलेले कडधान्य। हे पहा, असं शिजलं पाहिजे पूर्ण व्यवस्थित। आता आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। सर्वप्रथम आपण बारीक चिरलेला कांदा घेऊया एक, त्यानंतर एक टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, थोडीशी पुदिना, थोडंसं हिंग, एक चिकन मसाल्याचं एक पॅकेट घेऊया आपण, एक किचन किंग मसाला आणि मॅगी मसाला, तर मिरची पावडर, मोहरी, हळद, धनिया पावडर, गरम मसाला, 2 मोठे चमचे तेल घेऊया। आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया। आता कांदा असा ब्राऊन झाला की त्यामध्ये आपण हा जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो टाकून घेऊया। त्यामध्ये आपण हिंग टाकू, त्यामध्ये आपण पुदिन्याची पाने टाकून घेऊया ही आता। त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकून घेऊया। आता यामध्ये थोडंसं गरम मसाला, थोडी धनिया पावडर, थोडी हळद आणि थोडं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ तुमच्या प्रमाणात, आणि तिखट पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमी जास्त त्याप्रमाणे करू शकता। हे पहा, आता आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आपण आता। हे पहा, आपण आता थोडासा किचन किंग मसाला टाकून घेऊया, त्यानंतर चिकन मसाला थोडा टाकून घेऊया आपण, त्यानंतर मॅगी मसाला पण टाकायचा आहे। मॅगी मसाला टाकल्यामुळे लहान मुलांना तो खूप प्रमाणात व्यवस्थित आवडतो आणि मुलं आवडीने खातात। आणि यामध्ये अर्धा चमचा आपला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया। त्याचा किती सुंदर वास सुटलेला आहे बघा बरं तुम्ही, खूप छान वास येत आहे। हे पहा, तुम्ही बघू शकता ह्याला आता किती तेल सुटलेलं आहे व्यवस्थित। आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण हे शिजवलेलं होतं खिचडा, आता हे आपण सगळं मिश्रण हे टाकून देऊया। हे जे मिक्स डाळीचं मिश्रण होतं आपलं, हे असं आता खिचडा तयार झालेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून त्यात पाणी कमी जास्त प्रमाण करू शकता। तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे किंवा घट्ट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यात पाणी वाढवू शकता। पण तुम्ही एक लक्षात ठेवा, पाणी टाकताना तुम्ही त्यात गरम पाणीच टाकायचं, गार पाणी टाकायचं नाही। अशा प्रकारे आपला आता हा खिचडा तयार आहे खाण्यासाठी।